खाली पडलं की ग. उचलते. पोरी, काही ध्यानात येतंय वय? तू नोकर आहेस आणि आम्ही मालक, तेव्हा जास्त उडायचं नाही. मनात येईल तेव्हा वाकवू शकतो हं तुला. मालकी नव्हती या घरची, लक्षात ठेवायचं. बोला आई साहेब, काय करायचंय? तशी तयारी करून ठेवली आहे आम्ही. अहो एवढं कशाला करायचं, मी येतच होते की. नंतर तुलाच करायचंय. आता जबाबदारी घ्यायला लाग बरं. काय? काय नाही, सुका झुणका आणि झणझणीत कांदा बटाट्याचा रस्सा करूया. अर्जुनला खूप आवडतो, चालेल का? चालेल, काय पळेल की. एक कृष्णाई, ओळख कुणाचा फोन आलाय? कुणाचा? अगं विमल मावशीचा. अगं काय सांगतेस काय? सावित्री तुला सांगते, ही विमलला आमची खूप जुनी मैत्रीण आहे. अगं एकदा का आम्ही गप्पा मारायला लागलो ना की वय कसं जातो ना काही कळतच नाही बघ. कुठला पण विषय पुरतो बरं का आम्हाला. फोन आलाय ना? हा, आम्ही आलोच हं, जरा बघ. हो हो. कृष्णाई, आता हा न आलेला विमल मावशीचा फोन आहे ना, हाच अर्धा पाऊण तास चालेल. आणि मग सगळा स्वयंपाक सावित्री ताईच करेल. कसं आहे प्रिया, हेच डोकं ना जरा अभ्यासात लावलंच तर बरं होईल. तर माझ्या अभ्यासाचा काही विषय आहे का? उगीच जाता येता माझा अभ्यास काढायचा. चल चल, विमल मावशीची गप्पा मारायच्या, चल. दादा, थोडस महत्वाचं बोलायचंय. आई साहेबांनी मला खरंच सून मानले असं वाटतंय. त्यांचा पहिला टास्क किचन असेल असं नव्हतं वाटलं. सावे, तुला विश्वास मिळवण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. अतिरसट दिसायला हाय फाय, पण आवडीनिवडीलाही बेसिक आहे त्याच्या. आई साहेब यांना लवकर पुन्हा कोण. ते पॉवर प्लांटचं काम झालं, कळलं आम्हाला. ग्रेट ग्रेट, हा खूप मोठी अचीवमेंट आहे, अभिनंदन. हो दादा, पण आता डोकेदुखी वाढली नाही. म्हणजे जमिनी वगैरे अक्वायर करणं हे फार कटकटीची काम असतात ना. हो ना, व्याप तर वाढणारच. ऍक्च्युली मला याच विषयावरती बोलायचं होतं तुझ्याशी. बाबा आता तू कुठं कुठं धावशील, त्यात भैरवाचा उत्सव सुद्धा येतोय, आणखीन व्याप वाढले. तर मला असं म्हणायचं होतं का या कामासाठी आपण ना एखादा चांगला माणूस नेमला पाहिजे. मग तूच का नाही जॉईन होत? नको रे, तुझ्या त्या बिझनेस मधलं. सॉरी वॉट? सॉरी आपल्या बिझनेस मधलं बस. आता कसं करेक्ट बोललास? हा, मी करेक्ट जरी बोललो ना तरी मला तुमच्या आपल्या बिझनेस मधलं काहीच कळत नाही. त्यात माझा वेग तुला ठाऊकच आहे, एकदम स्लो. त्याच्यामुळे माझा काही उपयोग नाहीये. म्हणजे
म्हणजे बघा माझ्या डोक्यात आलंय, बघ तुला जमतंय का? फडकेला आपण जर का या कामासाठी अपॉइंट केला तर? फडके? हा, नाही दादा नको, कारण काय आहे ते माझ्या मीटिंग्स आणि बाकीची कामही मॅनेज करतात ना. हो ते पण आहेच ना. इतके दिवस कसं मॅनेज केलं ना ते माझं मला माहिती. सावित्री मॅडमना अपॉइंट केला तर आपण या कामासाठी? नाही नाही अरे नाही, छान ट्रेन झाल्या त्या इतक्या दिवसात. आणि फडकेला ना आपण आता जरा प्रमोशन दिलं पाहिजे. नाही दादा नको, मला त्या मिस वशिलांना परत माझ्या डोक्यावर बसवून घ्यायचं नाही. अरे तसं नाहीये. ऐक दादा, आता आपण नको बोलायला या विषयावर. आय एम नॉट फिलिंग वेल. का रे, काय झालं? डॉक्टरांना बोलवायचं ना? नाही नाही, इतकं काही झालेलं नाहीये, मला थोडंसं तोंड आल्यासारखं झालंय त्यामुळे. बाबा नक्की तेवढंच आहे ना? हो, बाकी काही नाहीये. आणि ऐक, आपण या विषयावर नंतर बोलूया. ठीक आहे, नंतर बोलू. पण तू थंड काहीतरी पी. येतो मी. कोण आहे रे बाबा? ओ सावी मॅडम, अहो सुट्टीच्या दिवशी एखाद्या माणसाला असं फोन करून त्रास देऊ नये हो. अरे मामा गप रे. ते एकतर मी कुठल्या संकटात अडकली तुला माहित नाहीये. मला ट्रक दुरुस्त करायला शिकवलास, तसंही सागर संगीत जेवण करायला का नाही रे शिकवलंस? म्हणजे ते कधीतरी पुरणपोळ्या वगैरे ठीक आहे, पण नेहमीच रस्सा भाजी वगैरे नाही येत मला. मामा हसू नकोस, मला मदत कर. म्हणजे त्या तिरसटला मी म्हणू शकेन, मिस्टर तिरसट येलो, चावी के हात का फक्कड झणझणीत झुणका आणि बटाट्याचा रस्सा. अरे वा, अरे मेनू पण भारी आहे की. साधन भारी असून काय उपयोग, यायला नको का? अरे मामा हसू नको, मला सोल्युशन सांग. सावे, मोठ्या बाईसाहेबांनी का तुला कामाला नाही लावलेली? आज तुझी वधू परीक्षा आहे, वधू परीक्षा. त्याने तुला सून म्हणून पसंत केलं ना, म्हणून ते टेस्ट करल्यात सुनाला स्वयंपाक येतोय का नाही. अरे ते सगळं कळलंय मला, पण हे सगळं इतकं अचानक आलंय ना की काही सुचना झालंय बघ. या घरात चांगली चांगली वाटणारी माणसं पण चोल करतात. बरं सावे, आता पहिला कानात इयरफोन घाल आणि फोन बंद करू नकोस. काय तुला अशी फक्कट रेसिपी सांगतो का नाही, तिथे तिरसटराव उंगलियां चाटते रह जाएगा. चालतंय. सावित्री, सॉरी बरं का, आमचा फोन ना जरा लांबला. काय आहे, इतक्या वर्षांनी तिने फोन केला ना, मग काय मुलं नातवंड सगळ्यांचं पुराण सांगत बसली. अहो काहीच हरकत नाही, स्वयंपाक रेडी आहे. हा ग बाई, कमालच केलीस तू.
टेस्ट करून बघता का? बर. अगं छान झालंय. अन्नपूर्णेचा हात आहे ग तुझा. सुगरण आहे आमची सावित्री. अहो एवढं काही नाही ते दीपू. ते खूप दिवसांनी मी केला ना स्वयंपाक, तर ते तिखट मिठाचा अंदाज नव्हता ना. एक काम करशील का? हा थोडं तिखट ना जास्त घाल. बर. आमचा अर्जुन एवढा तिखट तोंडाचा काय माहितीये का? एवढं तिखट खातो ना म्हणून. तेवढं तिखट टाका. टाकते. आलोच आम्ही. घ्या मग आता वाढायला. आलीच मी अर्जुन दादाला बोलवून. तिखट तिरसट तिखट साठी तिखट. मामी कुठे चालली? तूप बीप काय आणि तुझं काही फॅड आहे नवीन? अगो काय नाही गो. अगं अर्जुनला तोंड दिला ना, गो फोडीले तोंडात, म्हणून त्याच्यासाठी तूप आणलंय. आणि त्याला सांगलंय की काय तिखट खाऊ नकोस बाबा. अरे देवा, सगळं बुमरँग झालं. बुमरँग ह्यो खायचो रंगो. गो रंगपंचमी झाली का? काही नाही मामी. तो काय झाला? त्या मेल्याकना नेहमीच घाई असता. द्या फोनला आराम आता. हा? ये ग मामी बस. विशुदा, विद्याधर, आजचा सगळा स्वयंपाक सावित्रीनं केलाय बरं का. हो का? वा 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 वा. ताई एक काम कर ना, तिलाच वाढू दे ना. वाढ. चला, खूप भूक लागली आहे. हॅलो मिस्टर खानोलकर. थँक गॉड दादा निजून खाल्लो नाहीये. मी जेवायला बसलोय. मी थोड्या वेळानंतर फोन करतो ना. दादाचं ताट काढून घे. आत्ता त्याने एक घास सुद्धा खाता कामा नये त्या ताटातला. ते त्याच्यासाठी खूप तिखट आहे.
एक मिनिट सर. अर्जुन, अगं काय आहे? काय जीव घ्यायचाय का माझा? शांती करू घोई, ग्रह शांती. मामी कृष्णाई त्याला हीटचा त्रास होतोय, तोंड आलंय त्याला. अरे देवा. पाणी द्या, पाणी द्या. ठीक आहे, तू आज तूप घ्या आधी. दीपकरावांना बोलवा. कुठे आहेत ते? अरे केवढं तिखट आहे. अहो आज जेवण त्यांनी नाही, तुमची बेस्ट एम्प्लॉई मिस सावित्रीनं बनवलंय. नंदा, अर्जुन, अर्जुन, अरे ह्या तिची काही चूक नाहीये. कृष्णाई, पुन्हा दरवेळेला पाठीची घालत जाऊ नको. काय चाललंय हे? स्वयंपाकघरात तुम्ही येताच का मी वशिला? आम्ही तिला बोलवलं होतं आमच्या मदतीसाठी. कृष्णाई, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे, या मिस वशिलांना ना एक वाईट सवय आहे स्वतःहून दत्तक जाण्याची. नाही, कोणी मदत मागो ना मागो, जिथे तिथे ना आगंतुकासारखी टपकतातच. आणि बरं, मदत मागायचीच आहे ना, तर 4 भाज्या द्या आणि चिरायला सांग ना घरी जाऊन. कृष्णाई, तू उगीच त्यांना एंटरटेन करतेस. काय गरज आहे का? सांग ना, काय गरज आहे? या सावीची ना शांती करून घ्यायला पाहिजे. कधी नाही ती मोना बरोबर वाटली. आपल्या घरात एक अख्खाच्या अख्खा खानसामा नेमलेला आहे, बरोबर? बरं, त्याच्याकडून काम नाही करून घ्यायचं ना, तर हॉटेलमधून मागवा ना. या कशासाठी? नाही, नोकरी हवी होती, नोकरी दिली. काय राहायला जागा नाही, घर दिलं. फडके गेला म्हणून सेक्रेटरी म्हणून 24 तास हिला माथ्यावर मारून घेतलं. स्वयंपाकघरात कशासाठी? कृष्णाई, मला हे चालणार नाही. अर्जुन, कसं बोलतोय सर हे? हा? तू उगाच आहे परतोस असं नाही वाटत आहे का तुला? जेवण बेताचंच आहे, मी टेस्ट केले ना स्वतः. तुला तोंड आलंय म्हणून तुला जास्त तिखट लागते, एवढंच. दादा, प्लीज आत्ता मला काही सांगू नको. माझं डोकं ना वाईट सटकलेलं आहे. कृष्णाई, मला माफ कर, मी आता काही न खाता चाललोय. एन्जॉय करा. मला दूध हवंय, पाठवणं शक्य असेल तर पाठव. अर्जुन, ये अर्जुन. अर्जुन, सावित्री, अगं आईसाहेब मी येते. या तिरसटसाठी काहीही केलं तरी उलटच होतं. शाले शाले, काय हो वहिनी? झाडू आणि केराची पेटी घेऊन ये जा. कशाला आणते? कुणाच्या तरी इज्जतीचा फार कचरा होऊन इथं घरभर पसरलाय. तो उचलूयात आणि घराबाहेर लांब फेकून देऊयात. नाही, घरात कचरा ठेवू नये, अभद्र असत.
ए सावित्री इथं बघ की हा नजर चोरतेस वय ग एरवी एवढे डोळे दाखवतेस आम्हाला आता काय झालं अर्जुन भाऊजींनी थोत्रीत द्यायची तेवढी बाकी ठेवली होती तू एवढी लाचारी लाचार नाही वहिनी शिकट. खरंच चिकट आहे लई पत्ते पत्ते खेळतेस नव इथं आम्ही आमचे पत्ते ओपन करण्याआधीच तुझं डाव फिसकटला की ग आम्हाला काही करावंच लागलं नाही कसं आहे शाले तुम्ही म्हणाल तसं वहिनी. नाही ग आम्ही नाही इथं स्वतः घरमालकांनी जागा दाखवून दिली आहे तवा निघायचं